नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज खरं म्हणजे जरा अगदी हटके आणि वेगळा विषय आहे. निवडणूक आयुक्तांनी असं म्हटलंय भारताच्या की भारतासारख्या खंडप्राय आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये सक्तीचं मतदान ही कल्पना तशी फार सोपी नाही, किंबहुना ती अवघड आहे, अशक्य आहे आणि व्यवहार्यसुद्धा नाही. आपण असं म्हणत असतो की सक्ती केली पाहिजे मतदानाची, प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की मतदान केलं पाहिजे, बरोबर आहे, पण ती सक्ती करता नाही येणार, कारण अशी सक्ती करणं कितपत शक्य होईल माहिती नाही आहे. आणि आपण तसंही कुठल्याच गोष्टींची सक्ती करत नाही. लोकांनी आपापला निर्णय आपण घेतला पाहिजे असं म्हणत असतो. खरंच अशा वेळी समजा कोणी असं म्हटलं की मला नाही करायचं मतदान, मतदान न करण्याचा माझा निर्णय आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा कोणी केवळ सुट्टी घ्यायची आहे, दुर्लक्ष केलेलं आहे किंवा त्याला माहीतच नाही म्हणून मतदान केलं नाही, हा मुद्दा वेगळा. पण समजा एखाद्या मतदाराला ठरवून त्याची भूमिकाच अशी असेल की मला मतदान करायचं नाही आणि मतदान न करण्याचा मी निर्णय घेतला आहे, तर त्याला सक्ती कशी करता येईल असा हा मुद्दा होता. आणि तो मुख्य निवडणूक आयुक्तांनी मांडल्यामुळे त्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे ही चर्चा मला करायची आहेच. पण ही चर्चा करत असताना खरं म्हणजे काय असतं की चर्चेचा विषय एखादा मनामध्ये येतो आणि नंतर तो वेगळ्याच पद्धतीने इव्हॉल्व होत जातो. त्यामुळे जेव्हा हा विषय माझ्या मनामध्ये आला तेव्हा मी माझ्या काही तरुण नेत्यांशी, निरंजन डावखरे आहेत किंवा सत्यजित तांबे आहेत, अशा सगळ्या तरुण मित्रांशी बोलत होतो की जे राजकारणामध्ये धडपडत आहेत, एका छान पदावर आत्ता काम करत आहेत आणि बरंच आश्वासक असं काही त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्याशी बोलत होतो आणि मग मला असं वाटलं की मतदान सक्तीचं करावं का, हा तर एक मुद्दा महत्त्वाचा आहेच, पण केवळ तेवढाच मुद्दा महत्त्वाचा नाही आहे. आत्ताच्या क्षणी एकूण निवडणुकीचं रिंगण बदलतं आहे, त्याच्याबद्दलसुद्धा चर्चा करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे निरंजन डावखरेंचा मी उल्लेख केला किंवा सत्यजित तांबे आहेत, तिकडे किशोर शिंदे आहेत, जगदीश मुळीक असणार आहेत आमचे तरुण नेते भाजपचे. पण या सगळ्यांशी बोलताना माझ्या हे लक्षात आलं की त्यांच्या अगोदरच्या पिढीचं जे राजकारण होतं ते राजकारण फार वेगळं होतं. म्हणजे लग्नाला गेलं पाहिजे, मैतीला गेलं पाहिजे, पाठीवर हात ठेवला पाहिजे वगैरे वगैरे. समजा तुम्ही आमदारकीला उभे राहिलात तर एखाद्या गावामध्ये काय समजा 200 मतं असतील तर तिथला जो कोणी प्रमुख असेल, कार्यकर्ता, नेता, त्याला सांगायचं की अरे ती जरा काळजी घे. आता असं राहिलं नाही. आता प्रत्येकाचं आपलं एक मत आहे. त्याच्यामुळे कोणी म्हटलं, सत्यजित तांबेंनी आम्ही फोनवर बोलताना फार चांगला शब्द वापरला की आता मताचे कॉन्ट्रॅक्टर संपलेले आहेत, की तुमचा ठेकाच आम्ही घेतला 200 मतांचा, 1000 मतांचा, असं राहिलं नाही. त्यामुळे हे रंगण बदलतं, हा एक भाग आहे. दुसरं असं आहे की सोशल मीडियामुळे आता प्रत्येकाला व्यक्त व्हायला जागा आहे आणि सर्वसामान्य माणूससुद्धा आता माध्यम झाला आहे, सजग झाला आहे राजकारणाबद्दल. आपण बघितलं की 2014ची निवडणूक ही पूर्णपणे माध्यमांनी आणि सोशल मीडियानं, म्हणजे टेलिव्हिजन किंवा वर्तमानपत्र याच्या एवढीच किंवा त्याहून जास्त सोशल मीडियानं ही निवडणूक लढवली असं म्हटलं जातं. अगदी अरब क्रांती असेल किंवा त्यापूर्वी अमेरिकेची निवडणूक जी आहे, आत्ताची निवडणूक आता सुरू आहेच, पण बराक ओबामा जेव्हा निवडून आले पहिल्यांदा, तर ते असं म्हणाले होते की मी पहिला ब्लॅक प्रेसिडेंट नाही आहे, केवळ मी पहिला ब्लॅकबेरी प्रेसिडेंट आहे. त्यामुळे या पद्धतीनं माध्यमांचा वापर, सोशल मीडियाचा वापर, मग आता बुधवारी जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतलं शेवटचं डिबेट झालं, डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध हिलरी क्लिंटन, त्यानंतर ज्या पद्धतीनं ट्रेंडिंग होतं सगळं ट्विटरवर, सोशल मीडियावर, ज्या पद्धतीनं ते हिलरीला काही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हिलरींनी ज्या प्रकारे अभ्यासपूर्ण मांडणी केली आणि ट्रम्प यांनी मात्र त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं आडदांड काहीतरी भूमिका मांडली. पण हे सगळं सोशल मीडियावर सुरू होतं. त्यामुळे सोशल मीडिया हा पण महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. आणि सोशल मीडियावर हे सगळं राजकारण घडत असताना प्रत्यक्षात मात्र लोक जमवणं म्हणजे नाकेनऊ झालेली आहे. एक काळ होता की लाखोंच्या सभा वगैरे वगैरे. आता मराठा मुक्कामोर्चाला लोक जमतात, पण बाकी सभांना आणि कार्यक्रमांना लोक मिळवणं, जमवणं हे महाकठीण काम झालं आहे. त्यामुळे राजकारणाचं रिंगण बदलत आहे. आणि निरंजन डावखरे यांनी मी बोलत होतो की होय, ते म्हणाले की गंमत अशी आहे की एकीकडे ते बदलतं पण आहे आणि त्याचवेळी जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या पण आहेत. म्हणजे पूर्णपणे बदल झाला असं पण नाही. मागचं राजकारण जे आहे त्यातल्या पण काही गोष्टी आहेत, नव्या राजकारणातल्या पण काही गोष्टी आहेत. म्हणजे हे ट्रान्झिशन आहे, हे स्थित्यंतर आहे. अशावेळी मतदान सक्तीचं करावं की नाही, मतदान सक्तीचं करून चालेल का, याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहेच. पण त्याचवेळी निवडणुकीचं रिंगण एकूण बदलतं आहे का, हे मला सगळ्या तरुण नेत्यांच्या तोंडून, आज मुद्दाम कुठला विश्लेषक नाही, अभ्यासक नाही, कोणीच नाही आहे, 4 तरुण तडफदार नेते आहेत या राज्याचे
की जे एका अर्थानं राज्याचं नेतृत्व करतात असे 4 नेते आहेत. त्यांच्यासोबत मला ही चर्चा करायची आहे. निवडणुकीचं रिंगण नक्की कसं बदलतं आहे आणि अशावेळी मतदान सक्तीचं करण्यासारख्या गोष्टी केल्या पाहिजेत की मतदान करायचं की नाही हा निर्णय मतदारांवर सोपवला पाहिजे. आणि एकूण या सगळ्या संदर्भामध्ये ही चर्चा आपल्याला करायची. ही चर्चा करत असताना बाहेर सध्या एकदम पॉलिटिकल माहोल आहे. सगळीकडे निवडणुकांचं वारं आहे. अनेक ठिकाणी म्हणजे सत्यजित तांबे मला मगाशी सांगत होते की त्यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांची कुठेतरी बैठक होती. ती बैठक सोडून ते इथं आलेले आहेत पुण्यामध्ये. पण सगळीकडे हा माहोल आहे. जिल्हा परिषद निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका, शिवसेनेनं आत्ता आपली भूमिका जाहीर केली आहे, त्याची गरमागरम चर्चा सुरू आहे. असं सगळं सुरू आहे. अशा वेळी आपल्याला ही चर्चा करायची आहे 4 तगड्या तडफदार तरुण अशा नेत्यांसोबत. आणि ही चर्चा करण्यासाठी मगाशी खरं म्हणजे मी बोलताना सगळ्यांच्या नावांचा उल्लेख केलाच आहे, तरी पुन्हा सगळ्या नामवंतांची मुद्दाम ओळख करून देतो. माझ्या शेजारी बसलेले आहेत बेलापूर स्टुडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार निरंजन डावखरे. पुण्यामध्ये आहेत युवा नेते सत्यजित तांबे. मगाशी मी प्रेसिडेन्शियल इलेक्शनचा उल्लेख केला अमेरिकेच्या, पण सत्यजित तांबे जेव्हा उपाध्यक्ष झाले तेव्हाची अध्यक्षीय निवडणूक ही ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्या निवडणुकीपेक्षा जास्त गाजली होती. त्यामुळे सत्यजित तांबे आता इथे आहेत आपल्यासोबत. जगदीश मुळीक हे भाजपचे अतिशय तरुण असे आमचे तिशीतले अगदी आमदार आहेत, ते आपल्यासोबत आहेत पुण्यामधूनच. किशोर शिंदे हे मनसेचे नगरसेवक आहेत. त्याचप्रमाणे मनसेच्या वतीनं विधानसभेची निवडणूक पण त्यांनी लढवली होती. थोडक्यात त्यांची आमदारकी चुकली नाही तर आणखी एक आमदार म्हणून ते आज असले असते. या सगळ्या नामवंतांच्या सोबत आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. निवडणुकीचं रिंगण कसं बदलतं आहे आणि हे होत असताना मतदानाची सक्ती हवी किंवा नको या सगळ्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. आणि सुरुवातीला मी मुद्दाम जाणार आहे सत्यजित तांबेंकडे. सत्यजित तांबे मी मगाशी उल्लेख केला आणि तुम्हालाही अगदी हसू आवरलं नाही. तुमच्या अध्यक्षीय निवडणुकीची चर्चा जी काही होती भन्नाट, तेव्हा बुवा आता म्हणजे काय बरं ते सगळं तुमचं पण इलेक्टोरल कॉलेज वगैरे काय सगळं चाललं होतं. निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने काही मूलभूत बदलांच्या संदर्भामध्ये ती निवडणूक खरंच महत्त्वाची होती. म्हणजे आता जरी आपण गंमत केली असते तरी एकूण ती निवडणूक महत्त्वाची होती. तुम्ही लढवलीत, जिंकलात, उपाध्यक्ष झालात, हे सगळं आहे. आता आपण बोलतो निवडणुकीच्या निमित्तानं. अशा वेळी तुम्हाला असं वाटतं का की खरंच निवडणुकीचं जे एक पारंपरिक रिंगण आहे, जी पारंपरिक कल्पना आहे तीच मुळात बदलते आहे? मतदान सक्तीचं करायचं की नाही त्याच्यावर आपण चर्चा नंतर करू. अगोदर निवडणुकीचं बदललेलं रिंगण सत्यजित तांबे नावाचा एक तरुण राजकारणी कसं बघतो ते जरा आम्हाला सांगा, मग आपण चर्चेला पुढे सुरुवात करू. मुळातच असं आहे की मगाशीच आपण चर्चेत दरम्यान सांगितलं की निरंजन डावखरेंनी काही मत या तुमच्याशी चर्चा करताना व्यक्त केले आणि माझंही तसंच काही मत आहे की काही प्रमाणात बदलतंय, काही प्रमाणात बदलत नाही आहे. आणि आता सध्याचं जी राजकीय परिस्थिती बघतोय किंवा 2014ची जी निवडणूक मी स्वतः विधानसभेची लढवली ती बघितली आणि सगळंच एकंदरीत परिस्थिती पाहिली तर खरंच राजकारण चांगल्या दिशेला चाललंय का वाईट दिशेला चाललंय हाच खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पुढे प्रश्न आहे. कारण निवडणुकीचं लढण्याची तंत्र बदलत चाललेले आहेत, निवडणुकीचे तंत्र महाग होत चाललेले आहेत आणि एकंदरीतच मनुष्यबळ सगळं सांभाळणं, त्याच्यातून तंत्रज्ञानाची सांभाळणं आणि जुन्या गोष्टी मात्र आता आपण बघतो की सगळीकडे आता महाराष्ट्रामधली सध्याची परिस्थिती आपण पाहतो की सगळ्या जाती धर्माचे मोर्चे निघत आहेत, वेगवेगळ्या मागण्यांसाठी निघत आहेत आणि मग ज्या पद्धतीचं वातावरण आता सगळीकडे होत चाललेलं आहे आणि मग कुठंतरी आपण पुढं चाललोय की मागं चाललोय असा प्रश्न खऱ्या अर्थाने माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनात निर्माण होतो. आणि मी तुम्हाला खरं तर आज या निमित्ताने अभिनंदन करेल की आजची चर्चा ही राजकीय चर्चा नाही आहे. जरी चारही राजकीय पक्षांचे प्रमुख इथं प्रतिनिधी जरी असले तरी मला असं वाटतं की एका व्याप्त अशा भूमिकेतून आपण याची चर्चा या ठिकाणी घेतोय. आणि म्हणून हे निवडणुकीचं खरं तर अमेरिकेची निवडणूक पाहताना तुम्ही उल्लेख केला अमेरिकेच्या निवडणुकीचा, अमेरिकेची निवडणूक आणि आपली निवडणूक ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजे मी बोलताना कायम सांगत असतो की अमेरिकेची लोकशाही ही परिपक्व लोकशाही आहे आणि भारताची लोकशाही ही सर्वात मोठी लोकशाही आहे आणि म्हणून आपण मतदान सक्तीचं व्हावं किंवा नाही, अर्थात मतदान सक्तीचं होऊ शकत नाही कारण लोकशाहीमध्ये मतदान करणं हा सुद्धा त्याचा एक अधिकार असतो आणि त्याच्यामुळे मतदान ह्याची सक्ती होऊ शकत नाही आणि कायदेशीरही ती होणार नाही असं मला असं वाटतं.
परंतु मतदार मात्र जागरूक झाला पाहिजे, मतदार हा परिपक्व झाला पाहिजे, लोकशाही परिपक्व झाली पाहिजे आणि त्याच्यातून निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत सोपी होत गेली पाहिजे, जी दिवसेंदिवस अवघड होत चाललेली आहे असं माझं मत आहे. निवडणूक प्रक्रिया सोपी होत गेली पाहिजे, ती आता दिवसेंदिवस अवघड होते याचं असं मत सत्यजित तांबे व्यक्त करत आहेत. निरंजन डावखरे, मला 2 मुद्द्यांबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. एक म्हणजे आता निवडणूक प्रक्रियेचा उल्लेख झाला, मी मुद्दाम सांगतो की तनिष्काची एक निवडणूक आम्ही आत्ता घेतली आणि ती निवडणूक अगदी विना पैसे, विना खर्च, सोशल मीडियाचा उपयोग आणि अतिशय छान आरोग्यदायी वातावरणात पार पडली. ईनच्या पण निवडणुकीचा एक प्रयोग आम्ही केला होता. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही त्या सगळ्या याच्यामध्ये आहात, ईनच्या पण चर्चेमध्ये तुम्ही होता, त्या सगळ्या याच्यामध्ये तुमचा पुढाकार होता. तर हे प्रयोग आम्ही मुद्दाम यासाठी करत असतो की खरंच हे सगळं जे पोटेन्शियल आहे ते नक्की काय आहे, त्यांना त्यांची शक्ती कळली पाहिजे आणि त्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. पण प्रत्यक्ष निवडणुका ज्या असतात त्या निवडणुका मात्र अशा होत नाहीत. आपण कितीही म्हटलो, म्हणजे तुमच्याच पक्षाचे नेते अजित पवारांनी मध्यंतरी जो काही उल्लेख केला की आता एवढ्या पैशामध्ये नगरसेवकसुद्धा मिळत नाही, त्यानंतर बरीच चर्चा झाली. पण याचा अर्थ काय की आता राजकारण महाग झालं आहे आणि घोडेबाजार पण महाग झाला आहे, अशा अर्थाचं अजित पवारांचं विधान होतं. मुळात एकीकडे आपण असं म्हणतो की राजकारण बदलतं आहे, पण तरी पण राजकारणामधली निवडणूक महाग होणं, कारण आता उलटपक्षी निवडणूक स्वस्त व्हायला पाहिजे, सोशल मीडिया आहे, सगळेजण उभे आहेत, तरी पण निवडणूक रिंगण बदलते असं आपण म्हणतो आणि वरचेवर निवडणूक महाग होत चाललेली आहे. क्रमांक 1. वरचेवर आपण असं म्हणतो आहोत की ती सर्वसमावेशक होत चालली आहे पाहिजे, पण जातीचा आणि याचा वापर जो आहे तो अलीकडच्या काळात पुन्हा वाढूच लागलेला आहे. हे सगळं जे आहे, तुम्ही जो मगाशी उल्लेख केला तो फार छान उल्लेख केला की एकाच वेळी आपण मागे पण आपला पाय रुतलेला आहे आणि आपण पुढे पण जातो आहोत. अशा एका स्थित्यंतराच्या कालखंडामध्ये तुमच्यासारखा तरुण नेता, कारण तुम्ही आता आमदार झालेले आहात, राष्ट्रवादी काँग्रेसचं युवक आघाडीचं काम तुम्ही सगळं राज्याचं पूर्णपणे बघत आहात, या सगळ्या अनुषंगानं काय तुमची भूमिका, काय मांडणी काय? मुळात माझं असं व्यक्तिगत मत आहे आणि मी आत्तापर्यंत जे बघतोय जवळनं, कारण मला वाटतं आपण जेवढे जणांना आज बोलवलं आहे ते सगळेजण विधानसभेची निवडणूक लढलेले आहेत आणि त्यामुळे हा जो पूर्ण काळ आहे हा एक ट्रान्झिशन पिरियड आहे. म्हणजे आपण जुन्याकडनं नवीनकडे चाललो आहे, पण जुन्याकडनं नवीनकडे जात असताना जुने नवीन एक्सेप्ट करत नाही आणि नवीन अजूनही जुन्याकडे त्याच अपेक्षेने बघते की बाबा हे जुनं काय होतं. म्हणजे या दोन्ही याच्या जो मधला पॅच आहे आपण त्याच्यामध्ये आहोत. म्हणजे जाती व्यवस्था आणि धर्मव्यवस्थेच्या पूर्णपणे आपण बाहेरही नाही पडलो आणि पूर्णपणे नवीन पिढीला मतदान देऊन की त्यांचं जे धोरण आहे विकासाचं हे पण पूर्णपणे एक्सेप्ट केलं नाही. आजही आपण जातीला मतदान होतं ही सत्य परिस्थिती आहे हे आपण मानतो. आजही धर्माच्या नावाखाली मतदान होतं हेही आपण मानतो. पण त्याचबरोबर आपण बघतो की विकासासाठी पण मतदान केलं जातं, विकासाच्या नावाखाली पण मतदान मोठ्या प्रमाणात मतदार उतरतात. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आता जो सोशल मीडिया आहे, या सोशल मीडियाने फार मोठ्या प्रमाणात अवेअरनेस लोकांमध्ये तयार झाले. म्हणजे आपण मगाशी अमेरिकेच्या इलेक्शनच्या संदर्भातला जो उल्लेख केला की पहिल्याच्या काळामध्ये साधारणपणे आजपासून 10-15 वर्षापूर्वी जरी आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स होत आहे तर मला काय हे साधारणपणे एक भूमिका असायची. पण आज प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स अमेरिकेमध्ये होत आहेत तर आपण सगळे फॉलो करतो आहे, कारण त्याच्यामधनं जॉब ऑपॉर्च्युनिटीज तिकडनं क्रिएट होत आहेत. आज पूर्ण जग एक झालेलं आहे, ग्लोबल इकॉनॉमी ही एक इकॉनॉमी झालेली आहे. त्या दृष्टिकोनाने सगळेच जण एक सोशल मीडियाच्या माध्यमाने एक कॉमन प्लॅटफॉर्मवर आलेले आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे हे रिंगण मोठ्या प्रमाणात बदलतं आहे. फक्त प्रत्येक बदलाला ज्यावेळेस आपण सामोरे जातो त्यावेळेस तो एक ट्रान्झिशन पिरियड असतो, त्या ट्रान्झिशन पिरियडच्या मधनं आपण जातोय आणि त्याच्यामुळे पुढच्या निवडणुकीचं रिंगण बदलतंय. किशोर शिंदे आपल्यासोबत आहेत. किशोर शिंदे अशा पक्षामध्ये आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जो पक्ष एका राजकीय नेत्याच्या करिश्म्याच्या आधारावर छान बहरास आला अगदी, आणि अचानकपणे किशोर शिंदे काय घडलं की रिंगण विस्तारलं म्हणता म्हणता आक्रसून गेलं आणि एवढं आक्रसलं की अरे आता कसं काय. म्हणजे मी हे मुद्दाम तुम्हाला विचारतो यासाठी, कुठल्या एका पक्षाचं म्हणून नाही, तुम्ही स्वतः या निमित्तानं जे एक बघितलंय की लोकांचा प्रचंड पाठिंबा, लोकांचं खूप फॉलोईंग, लोक वेड्यासारखे नेत्यावर प्रेम करतायत आणि काही वर्षांमध्ये एकदमच ते सगळं प्रेम आटतं. बरं, हे कोणाबद्दलही घडू शकतं, हे राज ठाकरेंच्याबद्दल घडलं असं नाही, हे कोणाच्याबद्दलही घडू शकतं. महाराष्ट्रानं या प्रकारे असं अनेक नेत्यांबद्दल बघितलेलं आहे. या सगळ्या निमित्तानं जेव्हा तुम्ही हे सगळं बघता, किशोर शिंदे विधानसभेची निवडणूक लढवली, नगरसेवक म्हणून तुम्ही सक्षमपणे काम करताय, पण हे सगळं करत असताना या बदलाकडं कसं बघताय? कारण एक लक्षात घ्या, आता काळ इतका बदलतो ना, म्हणजे ऑर्कुट गेलं आणि फेसबुक आलं, आता लोकांना ऑर्कुट होतं हे आठवत पण नाही. गंमत ही आहे की आता व्हॉट्सॲप आलं आणि व्हॉट्सॲप आलं आहे
आणि लोकांना असं वाटतं की आपण व्हॉट्सॲप बरोबरच जन्माला आलो. व्हॉट्सॲप ही काल परवाची गोष्ट आहे हे सुद्धा लक्षात येत नाही, इतकी सवय झाली. म्हणजे गंमत अशी आहे की एखादा बदल होतो, पटकन आपण स्वीकारतो आणि तेवढ्याच पटकन तो संपतो सुद्धा. या सगळ्या वातावरणामध्ये निवडणुकीचं रिंगण म्हणून किशोर शिंदे कसा विचार करताय, काय म्हणणं आहे? सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा करिश्मा कालसुद्धा होता आणि आजसुद्धा तेवढाच आहे. फक्त वेळ प्रत्येकाची वेगवेगळ्या असतील. ह्या निवडणुकीचा आपण जर विचार केला तर सन्माननीय जे प्राईम मिनिस्टर आहेत, माननीय पंतप्रधान आहेत, पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पेपरमध्ये त्यांच्या जाहिराती एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं. अनेक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणाची भुरळ पडली की बाबा त्यांनी गुजरातमध्ये मोठा विकास केला, आता त्यांना महाराष्ट्र, त्यांना भारत हे त्यांच्या हातात दिला तर मोठा विकास होईल. आणि त्याची कारणं सुद्धा तशी होती, कारण की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे काही पूर्वीचे सत्ताधारी होते त्या सत्ताधाऱ्यावरती प्रचंड चीड, प्रचंड नाराजी, भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्याच्यावरती झाला आणि त्यामुळे थोडं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पिछाड झाली असं मला वाटते. दुसरी गोष्ट अशी की तरुणांनी राजकारणाकडे कसं पाहावं, दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. एक तर ग्रामीण भागातलं राजकारण वेगळं आहे आणि शहरी भागातलं राजकारण वेगळं आहे. ग्रामीण भागातलं राजकारण आज सुद्धा जाती आणि धर्मावरती व नाते गोत्यावरती बरंचसं अवलंबून असतं, परंतु शहरातलं राजकारण जर पाहिलं तर विकासावरती बरंचसं अवलंबून आहे. तुम्ही बाबा चांगल्या प्रकारचं काम करा, आम्ही तुम्हाला मत देतो. म्हणजे आमचे साहेब नेहमी सांगतात की बाबा बाप दाखवला तर श्राद्ध घाल, अशा प्रकारची आत्ताची तरुण पिढी आहे. आणि ही तरुण पिढी जेव्हा बदलत जाईल आणि अशा प्रकारची तरुण पिढी पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतामध्ये जाईल, त्यावेळेला विकासाचं राजकारण येईल. कुठल्याही जातीपातीचं, धर्माचं राजकारण येणार नाही आणि चांगल्या पद्धतीचा बदल या देशामध्ये होईल असं मला या ठिकाणी आशावाद वाटतो. किशोर शिंदेंनी राज ठाकरेंचा उल्लेख केला, राज ठाकरेंच्या वलयाचा उल्लेख केला आणि त्यांच्या नेत्यावर असणारं प्रेम स्वाभाविक आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं पण नाही. मी एकूण अकॅडमिक अंगानं ही मांडणी करतोय. पण किशोर शिंदे, मला एक सांगा, तुम्ही उल्लेख केला की लोकांना मोदींची भुरळ पडली. जर मोदींची पडली ती भुरळ होती तर मग राज ठाकरेंची काय होती? म्हणजे राज ठाकरेंचा करिश्मा मात्र वेगळा आणि मोदींची मात्र भुरळ. किशोर शिंदे, तुम्हाला काही या दोन याच्यामध्ये फरक करायचा आहे का? नाही, करिश्मा हा करिश्मा असतो, भुरळ ही भुरळ असते. भुरळ याच्यासाठी सांगितलं की ज्या वेळेला पूर्ण महाराष्ट्रामधले जेवढे पुणे शहरातले सगळे पेपर होते, प्रत्येक पेपरवरती फ्रंट पेजवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी आणि विकास अशा प्रकारची त्यांनी जो काही सगळीकडे जाहिरातबाजी केली, सोशल मीडियाबाजी केली, त्यामुळे सगळ्या लोकांना असं वाटलं की फक्त सर्वकडे मोदी मोदी मोदी. आणि त्यांनी त्या ठिकाणी गुजरातमध्ये चांगलं काम केलंय आणि ते महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष चांगलं काम करेल, भारतामध्ये त्यांचा पक्ष चांगलं काम करेल, अशा प्रकारची ती भुरळ आहे असं मला वाटतंय. आज 2 वर्षानंतर आपण पाहतो की ती एक भुरळ आहे असंच आज जनतेला या ठिकाणी वाटतंय. भुरळ आहे, बर बर बर. जगदीश मुळीकांना आता बोलणं आवश्यकच आहे. जगदीश मुळीक, राज ठाकरेंचा करिश्मा आणि नरेंद्र मोदींची भुरळ. लोकांना असं वाटलं की नरेंद्र मोदी काहीतरी करतील, जे काही फोटो तुम्ही मार्केटिंग केलं, तुमचं जे फोटो छापले, लोकांना भुरळ पडली आणि काय भुलल अशी वरली या रंगा, याप्रमाणे ही सगळी भूल होती. अशा प्रकारे किशोर शिंदे मांडणी करतायत. त्यांना नरेंद्र मोदींची ही भूल आहे किंवा भुरळ आहे लोकांवर पडलेली असं वाटतंय. प्रत्यक्षामध्ये त्याला काही फार मोठा व्यापक आधार आहे असं वाटत नाही. जगदीश मुळीक, कसं बघताय, काय म्हणणं आहे? करिश्मा कोणाचा होता आणि भुरळ कोणाची होती हे जनतेनं साफ केलेलं आहे. जनतेने त्याचा निकाल लागलेला आहे. नरेंद्रभाई मोदींनी विकासाच्या मुद्द्यावरती मते मागितली. गुजरातमध्ये त्यांनी विकास करून दाखवला. आज गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहतोय की देशात विविध विकासाच्या योजना चालू आहेत, हायवेचे प्रकल्प चालू आहेत, अनेक योजना चालू आहेत. शेतकऱ्यांपासनं सगळ्या उद्योगांपर्यंत चांगले विषय चालू आहेत. परदेशामध्ये देखील आज भारताची एक वेगळी इमेज निर्माण झाली आहे. त्यामुळे ही भुरळ नव्हती. भुरळ कोणाची होती ते लोकांनी मतदारांना स्पष्ट केलेलं आहे. ज्यांनी भुरळ घातली होती त्यांना घरी बसवलंय, ज्यांनी विकासाचे कामं केले त्यांना आज सत्तेचं स्थान दिलेलं आहे आणि त्या सत्तेचा उपयोग करून नरेंद्रभाई मोदी एक चांगल्या प्रकारचं काम करतात आहे. त्यामुळे माझे मित्र किशोरजींनी बोललेलं मला अजिबात पटलेलं नाही आहे. आपला विषय जो आहे निवडणुकीचं रिंगण बदलतंय का, तर या विषयावरती माझं स्पष्ट मत आहे की गेल्या 3-4 वर्षांमध्ये मी जे पाहतोय, ग्रामपंचायतीच्या इलेक्शनपासून लोकसभेच्या इलेक्शनपर्यंत निवडणुकीचं रिंगण बदलतंय. लोकांना चांगले व्यक्तिमत्व, तरुण व्यक्तिमत्व या सत्तेमध्ये पाहिजेत, जे चांगलं काम करतात, विकासाचं काम करतात.
पूर्वीचं जातीपातीचं राजकारण शहरामधनं माझ्या मते संपलेलं आहे. खेडेगावांमध्ये कुठं चालू असेल तर ते देखील आगामी काळामध्ये बदलून ते देखील संपण्याची शक्यता आहे. सगळ्या पक्षांनी आज निवडणुकीच्या बाबत विचार करून विकासाच्या एकाच मुद्द्यावरती निवडणूक लढवण्याची वेळ आता आलेली अगदी आहे. आमदार कारण आपण जगदीश आजचं युग आमदार पाहतोय जगदीश तर मुळीक आधुनिक बरोबर आमदार जगदीश मुळीक तुम्ही फार महत्त्वाचं बोलता आहात. सत्यजित तांबे, एक जे आता जगदीश मुळीक जे बोलतायत ते फार महत्त्वाचं आहे. त्यांना असं वाटतं की विकासाचं राजकारण याच्या अनुषंगानं ते बोलतायत आणि विकासाच्या राजकारणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मागच्या बाकांवर फेकले गेले असं चित्र आहे. तुम्ही विकासाचं राजकारण केलंच नाही का सत्यजित? आणि आता राजकारण सुरू आहे ते विकासाचं राजकारण आहे असं आहे का? क्रमांक 1 आणि क्रमांक 2 भुरळ करिश्मा याच्या अनुषंगानं तुम्ही मग कुठेच नाही आहात. काँग्रेसची ना भुरळ पडली ना करिश्मा. या सगळ्याकडं सत्यजित तांबे काय म्हणणं आहे? मगाशी तुम्ही म्हटलात की राजकीय पक्षांचे लोक असले तरी चर्चा राजकीय होणार नाही, पण होणार. चर्चा राजकीय झाली पाहिजे, पक्षीय झाली पाहिजे. तुम्ही राजकीय पक्षांचे नेते आहात, बोललं पाहिजे. सत्यजित काय म्हणणं आहे सांगा. नाही, 2-3 गोष्टी आहे. एक तर आत्ताच किशोर आणि जगदीश मुळीक यांनी जे सांगितलं त्याच्यात काही प्रमाणात मी त्याला सहमत आहे की शहरांमध्ये जातीपातीचं राजकारण थोडं कमी झालं आहे, विकासाचं राजकारण आलेलं आहे, हे मान्य आहे. पण कोणत्या शहरांमध्ये? आपण त्याला शहर नाही म्हणू शकत, महानगरं म्हणू शकतो. म्हणजे जर पुणे असेल, मुंबई असेल, अगदी म्हणजे नाशिकसारख्या शहरातही मी ही गोष्ट पूर्णपणे मान्य करणार नाही. परंतु पुणे, मुंबईसारख्या, ठाण्यासारख्या शहरांमध्ये निश्चितच जे कॉस्मोपॉलिटन शहरं होत चाललेले आहेत त्या शहरांमध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये हे सगळं प्रमाण कमी होऊन विकासाचं राजकारण सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय. आणि नगरपालिकेचा आता किशोर माझा महाविद्यालयापासूनचा मित्र आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये तो मनसेचा नगरसेवक झाला, किशोरचा कोणताही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना, कुठलंही त्याला बॅकग्राऊंड आणि समाजाचं बॅकग्राऊंड नाही विशेष म्हणजे, तरी तो कोथरूड सारख्या पुण्यातल्या विभागात, ज्याला आता म्हणजे पुण्याची सदाशिव पेठच ती तयार झालेली आहे, अशा ठिकाणी तो त्या ठिकाणी मनसेचा 2दा नगरसेवक निवडून आला. असेही लोक, असेही उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत. हे पण मान्य केलं पाहिजे. असं नाही आहे की चांगल्या लोकांना लोक संधीच देत नाही, चांगल्या लोकांनाही संधी मिळते. परंतु ज्या पद्धतीने मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या मागच्या निवडणुकांपासून ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा आणि जाहिरातींचा वापर सुरू झाला आणि त्याच्यातून एखाद्याची करिश्मा तयार करणं, करिश्मा आहे की नाही किंवा भुरळ आहे की नाही त्याच्यापेक्षा ती तयार करणं, त्याला परसेप्शन तयार करणं, आणि ह्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या एजन्सीजनी काम केलेलं आहे. म्हणजे नरेंद्र मोदींचं एक इमेज बिल्डिंग करणारी एजन्सी ही अमेरिकन कंपनी होती, ॲम्को नावाची कंपनी होती. तिला त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि त्या कंपनीने त्यांची 2008 नंतर जसे थोड्या प्रमाणामध्ये त्यांची प्रतिमा तयार करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून आपण बघितलं का 2014मध्ये त्याचं अत्युच्च शिखरावर ते लोकप्रियतेच्या गेले होते. ही परिस्थिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनी विकास जितका केला, मला नाही वाटत की तेवढा विकास कोणताही इतर पक्ष करू शकतो. किंवा आता आपण 2 वर्षात तर त्याचं बघितलेलंच, परिस्थिती बघितलेलीच आहे. आजही तुम्ही पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांची परिस्थिती आणि मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती याची तुलना जर आपण केली तर आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होतं. म्हणजे तसं पाहिलं तर महाराष्ट्रातली सर्वोत्तम महानगरपालिका जर म्हणलं तर पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आपण म्हणतो, जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे. विकासाचं राजकारण काँग्रेस पक्षांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी सातत्याने केलं. मात्र दुर्दैवाने आमचं कसं आहे, मार्केटिंग आमचं कमी आहे आणि मार्केटिंगमध्ये आम्ही थोडे कच्चे आहे. आमचं असं मत आहे, आम्ही भोळे लोक आहे. आम्हाला असं वाटतं की आपण काम केलं म्हणजे लोक आपल्याला निवडूनच देतील किंवा आपल्याला लोक आता आपल्या पाठीशीच उभे राहतील. परंतु आता काळ बदलत चाललेला आहे. आपल्याला मार्केटिंगही करावं लागतं, व्हॉट्सअपही करावं लागतं, खरंही करावं लागतं, खोटंही करावं लागतं. या सगळ्याच गोष्टी करावं लागतात. हे 2014च्या निवडणुकीने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. जगदीश उत्तर द्या, जगदीश मुळीक उत्तर द्या. माझे मित्र सत्यजित तांबे मार्केटिंगमध्ये खूप एक्सपर्ट आहेत. त्यांनी आता सांगितलं नरेंद्रभाई मोदींचं असं ऐकण्यात आलं. राहुल गांधींच्या बाबतीत देखील आम्ही असंच ऐकत होतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर वर्षभर काय अमुक अमाऊंट देऊन अमेरिकेच्या कुठल्या इटलीच्या एजन्सी काम करत होत्या आणि त्या भारतामध्ये संपूर्ण मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करत होत्या. तुमची एजन्सी भारी ठरली. मार्केटिंग फेल गेलं का ह्यांचं? मार्केटिंग कशामुळे फेल गेलं का प्रॉडक्ट फेल गेलं याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. ठीक आहे, एखाद्या राजकीय पक्षाला जर इलेक्शन लढवायची तर तो जाहिरातबाजी करणार. आता माझ्या मित्रांनी सत्यजितने सांगितलं की कधी खरं खोटं. आमचा पक्ष फक्त खरीच मार्केटिंग करतो. आमचा पक्ष कधी खोटी मार्केटिंग करत नाही.
त्यामुळे आगामी काळामध्ये जेव्हा निवडणुका येतील सगळेच पक्ष मार्केटिंग करणार, सगळेच पक्ष जाहिरातबाजी करणार, परंतु अशी कुठली एजन्सी माझ्या ऐकण्यात आज पहिल्यांदाच येतं की अमेरिकेतली कुठली एजन्सी नरेंद्रभाई मोदींसाठी आली, अशी कुठली एजन्सी भारतामध्ये येऊन नरेंद्रभाईंसाठी प्रचार केलेला नाही. आमच्या पक्षाला आणि खुद्द नरेंद्रभाई मोदींना देखील ते आवडणार नाही की कोणी अमेरिकेतला माणूस इथं येऊन आपल्यासाठी काम करल. भारतामध्ये पुष्कळचं तंत्रज्ञान आहे, पुष्कळचे चांगले हुशार लोक आहेत जे असे काम करू शकतात आणि आम्ही कुठलं या प्रकारचं काम केलेलं नाही. नाही आता बोला, याच्यात असं सत्यजित, आहे की सत्यजित बोला. 2-3 गोष्टी आहेत. ठीक आहे, प्रत्येक राजकीय पक्ष मार्केटिंग करतो, कधी ते चालतं कधी चालत नाही. ज्यावेळेस 2014ची निवडणूक झाली त्याच्या मागं पार्श्वभूमी 10 वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सीची पण होती. 2004मध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं का इंडिया शायनिंगचं फार मोठी जाहिरातबाजी झाली आणि तरी देखील लोकांनी काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारला UPA आघाडीला निवडून दिलं होतं. परत एकदा मनमोहन सिंग मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी काही चुका मागच्या सरकारमध्ये झाल्या. त्या चुका अशा होत्या की काही भ्रष्टाचाराचे प्रकरण झाले. दुर्दैवाने याच्यातलं एकही प्रकरण काँग्रेस पक्षाशी संबंधित नव्हतं, हे सगळे मित्र पक्षांशी संबंधित होते. परंतु काँग्रेसने ताबडतोब कारवाया केल्या, आम्ही क्लीन चिट देत बसलो नाही. इथं आता काय झालंय की मागच्या 2 वर्षात आपण पाहतोय की कोणतंही प्रकरण आलं का त्याला पहिली क्लीन चिट, कोणतंही प्रकरण आलं का त्याला क्लीन चिट. आणि काँग्रेसवाल्यांनी काय केलं की प्रत्येक म्हणजे आम्ही आमच्या खासदारांना, सुरेश कलमाडी सारखे खासदार असतील किंवा बाकीचे लोक असतील, आम्ही जेलमध्ये पाठवलं. कन्नीमुळी सारखी आमच्या अत्यंत महत्वाच्या मित्र पक्षाच्या करुणानिधींची अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष केलं, अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष केलं, सत्यजित तांबे अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष केलं. अशोक चव्हाणांना पहिल्यांदा मुख्यमंत्री पदावरून जावं लागलं, चौकशीला तुम्ही अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष केलं, यांनी सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष केलं. नाही, भ्रष्टाचाराच्या बद्दल तुम्ही किती आग्रही आहात. कारण न्यायालयामध्ये अशोक चव्हाणांबद्दल काही सिद्ध होऊ शकलं नाही आणि अजूनही ते पेंडिंग आहे, म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं. मला सांगायचा मुद्दा असा आहे की या गोष्टी सगळ्या पक्षांमध्ये मार्केटिंग होत असतात, या सगळ्या गोष्टी होत असतात, परंतु खरं मार्केटिंग आणि खोटं मार्केटिंग ह्याच्यात फार मोठा फरक आहे. आणि आपण पाहिलं की म्हणजे तुम्ही सांगितलं 15-15 लाख रुपये आम्ही प्रत्येकाच्या खात्यामध्ये देऊ आणि नंतर तुमचेच राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की वो तो एक जुमला था. आता ह्याला खरं म्हणायचं का खोटं म्हणायचं हा सुद्धा एक प्रश्न सगळ्यांसमोर आहे. पण ठीक आहे, आता ती लाट येऊन गेली, सगळे लोक त्याच्यामध्ये जमून गेलं सगळ्यांचं. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. लोक निरंजन डावखरे, बरोबर. सत्यजित तुमचा मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा खरं म्हणजे. पण निरंजन मला सांगा, आता सत्यजित असं म्हणाले की लाट येऊन गेली त्यामुळे सगळं झालं. तुम्हाला असं वाटतं का की लाटेमध्ये हे घडलं आणि आता ती लाट ओसरली आहे असं वाटतं का? नाही, 100% लाटेमध्ये हे सगळं होऊन गेलं आणि लाट आत्ता ओसरते ही वस्तुस्थिती आहे. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी मोर्चे निघू लागले आहेत. मग ते समाजाचे असतील, ते कामगारांचे असतील, ते वेगवेगळ्या समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांचे असतील. दुसरं, मगाशी आपण तटकरे साहेबांसंदर्भात म्हटलं असताना तटकरे साहेबांचं मुळात अजूनही दादा असतील किंवा तटकरे साहेब असतील यांच्यावरचे कुठलेही जे आरोप ठेवले त्या संदर्भातल्या चौकशा चालू आहेत. चौकशांमधनं अजूनही काही सिद्ध होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच त्या लोकांना त्या ठिकाणी त्या पक्षांनी ती जबाबदारी निश्चितपणे दिलेली आहे आणि ते एकदम सार्थ पद्धतीने, एक योग्य पद्धतीने ती जबाबदारी पेलवत आहेत. जगदीश मुळीक, काय म्हणणं आहे तुमचं? थोडक्यात बोला, मला ब्रेक घ्यायचा. एकूणच सत्यजितजी जे सांगितलं की भ्रष्टाचार आमच्या पक्षाने केलेला नाही. 10 वर्ष काँग्रेस हा सत्तेमध्ये असताना अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले. एखादं चांगलं काम झालं छोटंसं तर त्याच्या श्रेय काँग्रेसने घ्यायचं आणि भ्रष्टाचार झाला तर तो आम्ही नाही केला. काँग्रेसच्या एका भ्रष्टाचाराचं उदाहरण द्यायचं. सुरेश कलमाडी काँग्रेसचे माजी मंत्री होते, त्यांना आम्ही जेलमध्ये घातलं. पुणे शहराचे त्यांना आम्ही जेलमध्ये काँग्रेसचे सर्वेसर्वा होते आणि त्यांना जेलमध्ये घालण्याचं काम ह्या सिस्टीमने केलंय, काँग्रेस पक्षाने केलेलं नाही. काँग्रेस पक्षाने त्याच्यामध्ये अनेक लोक येऊ शकले असते, परंतु कलमाडी एकटे गेले, बाकीचे वाचवले. ते बाकीचे वाचवले त्याच्याबद्दल देखील यांनी बोलावं. या देशामध्ये कलमाडींपासून अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळं काँग्रेसची एकदम 150 वरून 44 येण्याचं काम आहे. देशामध्ये आज नरेंद्रभाईंचा करिश्मा आहे, त्यांचे विकास कामं चालू आहेत. गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा एकही केंद्र सरकारवरती आरोप लागलेला नाही. सिद्ध करायचं तर वेगळं झालं, परंतु आरोप देखील झालेला नाही. बघा सत्यजित जगदीश मुळीक जे म्हणतात ते फार महत्वाचं. एकही ऐका, पण ते त्यांनी पुन्हा तपशिलात उल्लेख केला की केंद्रावर आरोप नाहीये, राज्यावर मात्र ते काय असं म्हणण्याचं धाडस करणार नाहीत. हा भाग वेगळा.
पण नाही, जगदीश काय म्हणतात राज्यातल्या अर्धा डझन मंत्र्यांवर आरोप आहे. राज्यातले हे जे नेते आहेत त्यांना खोटे आरोप करण्याची खूप सवय झालेली आहे. परंतु नाही त्यांनी मला एक कळत नाही. आरोप ऐका सिद्ध करून जगदीश दाखवावा असं माझं त्यांना आव्हान जगदीश आहे. ऐका आरोप कोणी करू नाही शकतं. जगदीश ऐका आरोप करायला त्यांच्या नाही काही लागत जगदीश नाहीये. ऐका राज्यातल्या नेत्यांवर जर खोटे आरोप होतात तर केंद्रातल्या नेत्यांवर असेच खोटे आरोप का नाहीत होत? नाही झाले ना, असं कसं हा. नाही. केंद्रातलेही अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. आणि आजच्या मी तुम्हाला आज या निमित्ताने सांगू शकतो की काँग्रेसमध्ये आता ते बोलले की काँग्रेसचा भ्रष्टाचार, सुरेश कालमाडेंचं उदाहरण दिलं. सुरेश कालमाडेंवर कारवाई आम्ही केली आणि आजपर्यंत निघालेले जेवढे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर निघाले ते कोणामुळे निघाले तर ते माहितीच्या अधिकारामुळे निघाले. तो माहितीचा अधिकारच आम्ही आणला. आम्हाला जर आमच्या मनात जर काही खोट असती, काँग्रेस पक्षाच्या मनात जर खोट असती तर असा कायदाच आम्ही आणला नसता की जेणेकरून भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले असते. आणि काँग्रेस पक्षाने भ्रष्टाचाराला कधी पाठीशी घातलं नाही. आरोप झालेल्या आम्ही नेत्यांना सुद्धा आम्ही ताबडतोब घरी पाठवलं. इथं मात्र सगळे आरोप झालेले आज मंत्री म्हणून फिरतायत आणि जाहीर भाषणांमध्ये एकमेकावर टीका करतायत. आज जे अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळा केला त्यांना जर या प्रदेशाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं दोन बरं, वर्षात बरं, तुम्ही जगदीश- काय कारवाई केली? जगदीश सत्यजित निरंजन तुमचे मुद्दे पोहोचले. एक सेकंड, तुमचे मुद्दे पोहोचले. किशोर शिंदे तुमचं बरं आहे, सत्तेत असल्याचे हे तोटे असतात, अशी उत्तरं द्यावी लागतात. तुम्हाला हा त्रास नाहीये. किशोर शिंदे बोला, काय हे तिघं जे म्हणतायत काय म्हणणं आहे? नाही, तिघे एका माळ्याचे मणी असं मला वाटतं. या ठिकाणी आता जगदीशने सांगितलं किंवा सेंटरमध्ये कोणावरती आरोप नाही झाले, मग स्मृती इराणीचं त्या ठिकाणचं पद काढून त्यांना खातं का बदललं किंवा वेगवेगळ्या लोकांचे खाते का बदलले याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. एकनाथ खडसेंना घरी का पाठवलं, पंकजा मुंडेंवरती आरोप का झाले, विनोद तावडेंवरती आरोप का झाले. शेवटी सत्ता म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप होणार, त्याच्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावरती नक्की कारवाई होणार. परंतु आम्ही सर्वजण करतो ते बरोबर आणि इतर करतात ते चूक, अशा प्रकारचं नाहीये. राष्ट्रवादी आणि काँग्रेस किशोर शिंदे याच्यामध्ये तुमचा मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. पुढच्या सेगमेंटमध्ये मला जी चर्चा करायची आहे ती मुद्दा आत्ता सांगून ठेवतो, म्हणजे तरुण नेत्यांना थोडा विचार करता येईल. तो मुद्दा असा असणार आहे की एकीकडे निवडणुकीचं रिंगण बदलते असं आपण म्हणतो आहोत, त्याच वेळी एकूण राजकारणाचा आशय मात्र वरचेवर संकुचित होत चाललेला आहे. असहिष्णुता किंवा या मुद्द्यांबद्दलचं राजकारण जे काही आपण बोलतो आहोत किंवा त्यावर चर्चा होते आहे, त्यामुळे राजकारणाचा आशय वरचेवर संकुचित होतो. एकीकडे खुलेपण आहे, जागतिकीकरण आहे, तंत्रज्ञान प्रभावी आहे, नवीन तंत्रज्ञान आहे, पण नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जुनाट प्रतिगामी विचारांचं राजकारण सुरू झालं आहे का, याच्यावर मला प्रामुख्याने चर्चा करायची आहे. खरं म्हणजे या चर्चेमध्ये चित्रलेखा पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या, नेत्या त्या पण असणं अपेक्षित होतं. त्यांना जमलं नाही यायला, पण आता ब्रेक नंतर फोनवरून चित्रलेखा आपल्यासोबत असतील. त्यामुळे ह्या 5 नेत्यांसोबत आपल्याला हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय, निवडणुकीचं रिंगण बदलतंय का, आणि ज्याप्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की मतदानाची सक्ती नाही करता येणार. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये आणि स्वातंत्र्य लोकशाही मूल्य आपण मानत असताना एखाद्यानं केलंच पाहिजे मतदान, असं कंपल्शन, सक्ती करणं कितपत शक्य आहे, व्यवहार्य आहे, याच्या अनुषंगानं मुख्य निवडणूक आयुक्त बोलले. पण त्यानंतर चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा बदललेलं निवडणुकीचं रिंगण, बदललेलं राजकारण, बदललेला मतदार, बदललेली मतदान प्रक्रिया, या सगळ्या निमित्तानं चर्चा सुरू झाली देशभर. आणि आज मुद्दाम मी हाच विषय घेतला आहे. सगळे महाराष्ट्रातले अतिशय नव्या दमाचे सगळ्या प्रमुख पक्षांचे असे 4 दिग्गज तरुण नेते बोलत आहेत आणि खरंच निवडणुकीकडे ते कसं बघतायत, त्याच्यामध्ये बाकी राजकीय पक्षांची जी काही त्यांची मतभेदांची जी काही असेल त्याबद्दलही बोलत आहेत. पण त्याचवेळी एकूण निवडणुकीकडं आपण किती गंभीरपणे बघतोय, किती गंभीरपणे बघायला पाहिजे याच्यावर पण बोलत आहेत. मी असं म्हटलं ब्रेकवर जाण्यापूर्वी की एकीकडे तंत्रज्ञान नवं आहे, सगळ्या अर्थानं आपण पुरोगामी आहोत, म्हणजे पुढे चाललेलो आहोत, अशा अर्थानं आपण प्रागतिक आहोत, प्रगतीच्या दिशेनं निघालेलो आहोत, विकास वगैरे गोष्टी आपण बोलतो आहोत. आणि त्याचवेळी एक कमालीची संकुचित मानसिकता या सगळ्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आहे असं पण जाणवतं आहे. सत्यजित तांबे काय म्हणताय? नाही, मी मागाशी चर्चेच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की आजचा विषय हा तसा जरी राजकीय असला तरी एक वेगळ्या लेवलची चर्चा या ठिकाणी अपेक्षित आहे.
पक्षीय राजकारणापेक्षा एकंदरीत राजकारणाची दिशा काय होत चाललेली आहे किंवा काय होणार आहे ह्याच्याकडं आपण खरं तर अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण आता लक्ष वेधलेलं आहे. आणि ही परिस्थिती फक्त भारतात आहे किंवा आपल्याच महाराष्ट्रात आहे अशी नाही, तर जगात ही परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे. आपण जर पाहिलं तर आपण अमेरिकेच्या इलेक्शनचा उल्लेख केला. अमेरिकेच्या निवडणुकीतला ठळक 2-3 मुद्दे काय निघाले यावेळेस, तर एक निघाला दहशतवाद, एक निघाला धार्मिक दहशतवाद आणि दुसरा तिसरा महत्त्वाचा मुद्दा निघाला तो म्हणजे इमिग्रेशनचा. म्हणजे मेक्सिको किंवा या बाहेरच्या देशांमधून जे लोक अमेरिकेमध्ये जातात आणि मग तिथं गेल्यानंतर अमेरिकन जे मूळ नागरिक आहेत त्यांना कामं मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाही आणि म्हणून मेक्सिकोमध्ये भिंत बांधेल असं जे काय ट्रम्पने जाहीर केलं होतं, अशी तो एक मुद्दा. दुसरीकडे ब्रिटनमध्ये आपण पाहिलं की ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं. त्याचंही कारण तेच होतं की युरोपियन युनियनमधले जे नागरिक होते ते ब्रिटनमध्ये जायचे, तिथं राहायचे, तिथल्या लोकांच्या नोकऱ्या कमी होत गेल्या आणि त्या पद्धतीने तिथलं सगळं आर्थिक व्यवस्था ढासळायला लागली. आपण पाहतो की भारतामध्ये पण तीच परिस्थिती आहे. पूर्वीचं देश म्हणून आपण जेव्हा बघतो, आपल्याला बिहारमधून आलेले लोक आता महाराष्ट्रामध्ये चालत नाही, महाराष्ट्रामधून मुंबईला गेलेले आपल्याला चालत नाही. म्हणजे आता एक संकुचित विचाराकडे आपण या ठिकाणी आपलं वाटचाल चालली का काय असं मला वाटतं. जातीमध्ये पण आपण पाहतो की आपण म्हणतो की ग्रामीण भागामध्ये जातीपातीच आहे, परंतु आपण पाहिलं असेल की हे जे मूकमोर्चे निघाले याच्यामध्ये ह्या पुणे मुंबई सारख्या शहरांमधून सुद्धा लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि आता या येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये याचे अनेक पडसाद उठल्याशिवाय राहणार नाही हे देखील या ठिकाणी आपल्याला दिसतंय. म्हणजे एकंदरीत राजकारण एक वेगळ्या दिशेला जायची गरज होती. राजकारणामध्ये नवीन तरुणांनी येण्याची गरज होती, चांगल्या माणसांनी येणं गरजेचं होतं, त्यांना चांगलं व्यासपीठ मिळणं गरजेचं होतं. ते राहिलं बाजूला आणि हे वेगळ्याच दिशेला कुठंतरी राजकारण सुरू झालंय की काय असा एक फार मोठा प्रश्न पडतो. आणि त्याच्यातून एक फार मोठी दरी प्रस्थापित आणि विस्थापित म्हणजे खऱ्या अर्थाने मी तर मला स्वतःला मी प्रस्थापितही मानत नाही आणि मी धड विस्थापितमध्येही मोडत नाही, म्हणजे अशी माझी अडचण झालेली आहे. परंतु प्रस्थापित नेतृत्व जे आहे ते नवीन तरुणांना, नवीन नेतृत्वांना संधी देत नाही, नवीन नेतृत्वांना येऊ देत नाही, नवीन नेतृत्व पुढं फिरत नाही. म्हणून अनेक वेळा शरद पवार साहेब आपल्या भाषणांमधून म्हणायचे की भाकरी ही फिरलीच पाहिजे. तर भाकरी फिरण्याची खरी तर वेळ आलेली आहे, नवीन तरुणांना संधी देण्याची वेळ आलेली आहे, नवीन लोकांना. आणि त्याच्यातच एक जसं मतदान सक्तीचं झालं पाहिजे असा तुमचा जो चर्चेचा मुद्दा आहे, तसं माझा तर मुद्दा असा आहे की राजकारण्यांनाही निवृत्तीचं वय सक्तीचं झालं पाहिजे, जेणेकरून नवीन लोकांना ह्याच्यामध्ये संधी मिळू शकते. म्हणजे एक वेगळ्या दिशेने राजकारणाची चर्चा. जसं अमेरिकेमध्ये 2दा राष्ट्रपतीची निवडणूक लढलं, तिसऱ्यांदा लढता येत नाही, आपल्याकडं मात्र आपण आयुष्यभर ते पद घेऊनच शेवटपर्यंत राहतो. हे कुठेतरी परिस्थिती बदलली पाहिजे आणि नवीन लोकांना संधी मिळाली तर खऱ्या अर्थाने हे राजकारण बदलतंय, निवडणुकीचं रिंगण बदलतंय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. सत्यजित तांबेंनी फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यांनी हा मुद्दा मांडला तर त्यांच्या अगदी जवळच्या लोकांनाच ते किती आवडेल माहिती नाही की निवृत्तीचं वय असलं पाहिजे राजकारणामध्ये आणि 2 किंवा टर्म्स ज्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त काळ निवडणुका लढवता येणार नाहीत. पण हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. सत्यजित तांबे ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी करतायत, म्हणजे सत्यजित तुम्ही एकदम म्हणजे ट्रम्प, ब्रेक्झिट वगैरे असे सगळे उल्लेख केल्यानंतर मला प्रश्न पडला की तुम्ही हे सगळं बोलायला लागला तर आम्ही लोकांनी काय करायचं. पण ही चांगली गोष्ट आहे, जोक्स अपार्ट, ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही सगळी मंडळी ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेकडे बघताय, ही चांगली गोष्ट आहे. किशोर शिंदे, आत्ता जो मुद्दा ट्रम्पच्या निमित्तानं सत्यजित मांडत होते की परप्रांतीयांना विरोध, स्थलांतरितांना विरोध, या पद्धतीची भूमिका, म्हणजे मला असं वाटतं की अमेरिका मनसेपेक्षा 9 वर्ष मागं आहे. कारण 2007 मध्येच तुम्ही ही सगळी मांडणी केली होती. म्हणजे मला उलट असं वाटतं की तुम्ही जी मागणी 2007ला केली होती ते डोनाल्ड ट्रम्पला 2016ला कळलं. म्हणजे 2007-8 मध्ये तुम्ही जी भूमिका मांडत होते तुमचे साहेब राज ठाकरे, ती भूमिका मांडायच्या ऐवजी ते बराक ओबामा तिकडे सर्वसमावेशकता आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगैरे असल्या भाषा करत होते. राज ठाकरेंचा विचार महाराष्ट्राला कळला नाही, पण तो अमेरिकेला कळतोय असं किशोर शिंदे वाटतं का? काय म्हणणं आहे? पहिली तर गोष्ट अशी आहे की राजसाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आपला जो भारत आहे हा युरोप देशासारखाच आहे. कारण की आपण भाषेवरती आपले सगळे प्रदेश या ठिकाणी आहेत. म्हणजे महाराष्ट्र असेल तो मराठी भाषा, गुजरात असेल तो गुजराती भाषा, केरळ असेल तो केरळी भाषा, हे सगळे भाषा प्रांतावरती आपले प्रदेश त्या ठिकाणी आहेत. मग त्या ठिकाणी असताना त्या प्रत्येक ठिकाणचे जे काही लोक त्या ठिकाणी राहतात त्या लोकांचा पहिला विचार करणं गरजेचं आहे. UP असेल, बिहार असेल, इतर भागातले लोक असतील, जेव्हा ते महाराष्ट्रामध्ये येतात
त्यावेळेला महाराष्ट्रातल्या लोकांचा पहिला विचार होणं महत्त्वाचं आहे आणि नंतर बाकीच्या लोकांचा विचार होणं गरजेचं आहे. आपण एखाद्या सोसायटीमध्ये, आज तुम्ही पण पुण्यामध्ये राहता, आम्ही पुण्यामध्ये राहतो, एखाद्या सोसायटीच्या आवारामध्ये आपण बाहेरच्या व्यक्तीला आतमध्ये एंट्री देतो का? आपण विचारतो कोणाकडे जायचंय, काय करायचंय, कुठं काय काय. म्हणजे बाहेरच्या मुलांना खेळायला सुद्धा आपल्या सोसायटीमध्ये आपण आवारात देत नाही. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बाहेरच्या लोकांना या ठिकाणी, जो भारतीय असेल ना, पण आम्ही असं म्हणतो किंवा तो युपी आणि बिहारचा जर व्यक्ती असेल किंवा बाहेरच्या अजून असतील, तर आमच्या पहिल्यांदा आमच्या मुलांचं या ठिकाणी नोकऱ्या असतील, आमच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि मग उरल्या जागा तर त्यांना दिला पाहिजे. हा न्याय जसं ब्रिटनमध्ये सुद्धा पाहिलं तर ब्रिटन हे बाहेर का पडतंय? कारण की त्याच ठिकाणी त्या लोकांना संधी मिळत नाहीये, नोकऱ्यांमध्ये असेल, बाकी ठिकाणी असेल, म्हणून ते बाहेर पडतंय. येणाऱ्या काळामध्ये हीच परिस्थिती भारतामध्ये होऊ नये म्हणजे झालं. आज आपण फक्त युपी बिहारला पोहोचण्यासाठी नाहीये, आज आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांचा पहिला विचार आपण केला पाहिजे आणि मग बाकीचा. दुसरी गोष्ट, तुम्ही जे सांगितलं मतदानाची सक्ती हवी का नको, माझं असं म्हणणं आहे की मतदानाची सक्ती ही 100% आवश्यकता आहे. कारण की भारतामध्ये जर आपण राहतो आणि लोकशाही पद्धतीमध्ये आपण आहोत तर मतदानाची सक्ती हवी. मग तुम्ही मतदान करा, अगर तुम्ही निगेटिव्ह मतदान करा, जे काय असेल ते तुम्ही केलं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो स्लम भागातले लोक 100% मतदान करतात आणि उच्चप्रभू लोक मतदान करत नाही, कारण मतदानच्या वेळेस सुट्ट्या म्हणून ते कुठे तर बाहेर फिरायला जातात आणि आल्यानंतर त्यातलेच काही लोक हे म्हणतात, अरे इथं कचरा पाडला, अरे इथं अमुक झाले, अरे अमुक तमुक झाले, आणि मतदानाच्या वेळेस हे लोक बाहेर असतात. तर माझं असं म्हणणं आहे, जे उच्च सुशिक्षित आहे, मिडल सुशिक्षित असतील तर 100% मतदानाला राहतात, पण एकदम अति उच्च सुशिक्षित समजतात त्या ठिकाणी आम्हासारख्या लोकांना निवडणुकीचा प्रचार करायला जायचा असेल तर परवानगी सुद्धा नसती. का तर बाबा नाही, आम्ही आमच्या सोसायटीमध्ये आम्ही कोणाला आतमध्ये येऊन देत नाही, आमचा बंगलो प्लॉट आहे, आम्ही कोणाला आतमध्ये येत नाही, हे पहिल्यांदा बदललं पाहिजे. निवडणुकीचा प्रचार लोकशाहीमध्ये प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक लोकांपर्यंत तो उमेदवार गेला पाहिजे, त्या उमेदवाराला आपले मत मांडता आले पाहिजे, प्रचाराच्या माध्यमातून गेलं पाहिजे. बाहेरच्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी असे 1 दिवसाची मतदान नसतं, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, आणि मतदान पण वेगवेगळं पाहिजे. आपल्या इकडे सकाळी 7ला मतदान चालू होतं, 5:30-6ला मतदान संपतं. अहो का टाइम लिमिट का? 2 दिवस ठेवा, 3 दिवस ठेवा, एखाद्याला जमत नाही तो येऊन त्या ठिकाणी मतदान करेल. ही जर परिस्थिती ठेवली आणि नंतर सक्तीचं केलं तर आपल्याकडे मतदानामध्ये जास्तीत जास्त मतदान होईल आणि चांगली लोक, चांगले उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील, असं मला या ठिकाणी वाटतं. जगदीश मुळीक काय म्हणणं आहे, मतदानाची सक्ती करायची का? जगदीश मुळीक काय म्हणणं आहे? संगत वाटतेय ते केरळ कर्नाटक विषय वेगळं बोलतात, युपी बिहार विषय वेगळं बोलतात. आपली भारताची संस्कृती आहे, हे विश्वची माझं घर समजून आपण काम करतो. या देशातला प्रत्येक नागरिक हा माझा भाऊ आहे, या नात्याने आपण सगळ्यांशी व्यवहार केला पाहिजे. त्यासाठी भाषेची, प्रांताची आपण कुठेही दरी निर्माण नाही केली पाहिजे, भाषेची भिंत कुठेही निर्माण नाही केली पाहिजे. ठीक आहे, माझ्या राज्यातल्या नागरिकाला पहिला अधिकार मिळाला पाहिजे, हे मला मान्य आहे, परंतु युपी बिहारचे नागरिक देखील माझे बंधू आहे, हे मनामध्ये ठेवून आपण काम केलं पाहिजे. या देशामध्ये किशोर शिंदेना स्क्रीनवर घ्या, किशोर शिंदेना पण स्क्रीनवर घ्या. हा बोला बोला जगदीश बोला. निर्माण केली गेली, सगळ्या नागरिकांना समान अधिकार दिले गेले, सगळ्या प्रांतातल्या नागरिकांना समान अधिकार दिले गेले. त्यामुळे या विषयावरती, या भाषेवरती, या प्रांतावरती कोणी जातीभेदावरती कोणी दरी वाढवू नये. जातीपातासाठी, भाषावादासाठी, स्वतःच्या पोळ्या भाडण्यासाठी असं चुकीचं राजकारण करू नये, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि असं राजकारण जो करल त्याला ती जागा जनता दाखवणार आहे. आगामी काळामध्ये फक्त विकासाचंच राजकारण चालणार आहे. माझा किशोरजींनी मगाशी आरोप केले आमच्या मंत्र्यांवरती, असे आरोप. जगदीश मुळीक ऐका, जगदीश मुळीक ठीक आहे, तुमच्या मंत्र्यांच्या राजकारणाचं ऐका, तुमच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचं ऐका, तुमच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचं आपण बघू. ऐका 1 सेकंद किशोर मी येतो. मला जगदीश मुळीक एक सांगा की जातीपातीचं राजकारण चालणार नाही, राजकारण फक्त चालेल विकासाचं. मग जगदीश मुळीक हिंदुत्वाचं राजकारण आता संपलं असं तुम्ही जाहीर करणार का? काय म्हणणं आहे? या देशामध्ये हिंदुत्वाचं राजकारण म्हणजे हिंदूंना सोबत नेऊन इतर जाती धर्मांना देखील सोबत नेण्याचं राजकारण एक निर्माण झालेलं आहे. हिंदूंना सोबत घ्यायचं म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चनांना लांब करायचं असं राजकारण नाहीये. जाती धर्म सगळे समान आहेत, सगळ्यांना समान घेऊन सोबत घेऊन जायचं राजकारण आम्ही करतो. सत्यजित तांबे मला जगदीशचा मुद्दा कळत नाहीये. त्यांना भाषेचं राजकारण हे ऐका, त्यांना भाषेचं राजकारण संकुचित वाटतं आणि धर्माचं राजकारण मात्र उदात्त वाटतं. काय म्हणणं आहे? धर्माचं राजकारण आमच्या पक्षाने कधीही केलेलं नाहीये. आजपर्यंत या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने विकासाचंच राजकारण केलेलं आहे. त्यामुळं हिंदुत्वाचं राजकारण असं हे
ते काही तसं राजकारण केलेलं नाहीये. काय झालंय 2 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार जेव्हापासून आलंय आणि आपण हे 99 ते 2004 मध्ये पण बघितलं होतं आणि आता परत आपण हा दुसऱ्यांदा बघतोय आपण हे की त्यांच्या 2 विंग तयार होतात. एक फक्त विकासाचे गप्पा मारतं आणि एक फक्त त्यांचा मूळ अजेंड्यावर गप्पा मारतं. आता सुब्रमण्यम स्वामी म्हणतोय का राम मंदिर झालंच पाहिजे. नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमाला जाऊन मुख्यमंत्री 21व्या शतकातल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धर्मव्यवस्थेची धर्मसत्तेच्या गोष्टी करतात आणि तिकडं गायबंदी, तिकडं वेगवेगळ्या बंदी, इकडं ह्या युनिव्हर्सिटीमध्ये मटन आणि नॉनव्हेजला बंदी, त्या युनिव्हर्सिटीमध्ये पेरियारच्या युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटरला बंदी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा अजेंडा असं त्यांचं धोरण आहे. निश्चितच ते विकासाचा मुद्दा त्यांनी पुढं केला होता आणि विकासाच्या मुद्द्यावर 2014ची निवडणूक ते लढले. विकासाच्या मुद्द्यावरच लोकांनी कदाचित त्यांना मतदानही केलं असेल, पण 2019चा मुद्दा मात्र त्यांचा विकासाचा नाही आहे हे सिद्ध झालेलं आहे. कारण दोनदा एकाच मुद्द्यावर निवडणुका लढता येत नाही. 2014चा निवडणुकीचा मुद्दा 2019चा मुद्द्याकडे ते आता सुब्रमण्यम स्वामी वगैरे, प्रवीण तोगडिया हे जे त्यांच्या पोटातले जे लोक आहेत सत्यजित तुमचा मुद्दा पोहोचला. सत्यजित तुमचा मुद्दा पोहोचला. किशोर शिंदे, हो बरोबर. जगदीश मी तुमच्याकडे येतो. किशोर, मला एक सांगा, तुमच्या संदर्भात जे आक्षेप जगदीश मुळीकांनी व्यक्त केले त्याच्याबद्दल बोला. आणि आता जे शाकाहारी मांसाहारी बद्दल सत्यजित सांगतायत, किशोर शिंदे, बरं झालं तुमचं कॉलेज लवकर झालं पूर्ण, नाहीतर कॉलेजमध्ये पूर्ण शाकाहारी, हॉस्टेलमध्ये पूर्ण शाकाहारी, तुम्हाला फार अवघड गेलं असतं. किशोर शिंदे, ही सगळी जी काही मांडणी होते आहे, काय म्हणणं आहे? नाही, पहिल्यांदा मुद्दा तर असा आहे की जगदीश मुळीक साहेब ज्या गोष्टी बोलतायत ते, तर त्यांचे जे पंतप्रधान जेव्हा मुख्यमंत्री होते गुजरातचे, तेव्हा आपल्याला आठवत असेल की त्या गुजरातच्या प्रत्येक रेल्वेमध्ये तसे एक पोस्टर होते, बिहारी हटाओ, बिहार इथं थारा नाही. आणि सगळीकडे बिहारी हटाओच्या पद्धतीने झालं. बिहारी हे गुन्हेगारी आहे, ते त्यांना गुजरातमध्ये थारा देऊ नका. त्याचा परिणाम असा आला, तेव्हा नितीश कुमार हे भाजपाच्याच संगनमताने होते, तेव्हा त्यांनी सांगितलं की गुजरातच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी नरेंद्र मोदींना आणू नका, कारण ते बिहारच्या विरोधात आहे. हे ते विसरलेले दिसतात. आणि आता सांगतात की बाबा बिहारचा विरोध फक्त राज ठाकरे नाही. राज ठाकरे काय म्हणतात लक्षात ठेवा, आम्ही युपी बिहारच्या लोकांवर विरोध करत नाही. आम्ही सांगतोय की बाबा महाराष्ट्रामध्ये ज्या नोकऱ्या असतील, महाराष्ट्रामध्ये जो अधिकार असेल, पहिल्यांदा मराठी लोकांना असला पाहिजे. मराठी लोक, त्या जगदीश मुळीक पण मराठी आहेत, सत्यजित तांबे सुद्धा मराठी आहेत. पुढे जातपात आम्ही मानत नाही, आम्ही फक्त मराठी या गोष्टीला मानतो. आणि मराठी लोकांना पहिले संधी द्या आणि मग बाकीच्यांना संधी द्या, हा सगळ्यात महत्वाचा विषय. दुसरी गोष्ट जे तुम्ही बोललात की व्हेज आणि नॉनव्हेजचा विषय, खरं तर महाराष्ट्रामध्ये जी काय मराठी लोक आहेत हे व्हेज आणि नॉनव्हेज खाणारे मोठ्या प्रमाणात आहे. नॉनव्हेजच्या वेगळ्या बिल्डिंग करणं हे आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कुठल्याही प्रकारे मान्य नाहीये. त्या ठिकाणी व्हेज असू नॉनव्हेज असू, जो माणूस आपल्या पद्धतीने जे खायचं तो खाईल, परंतु फक्त व्हेजिटेरियन लोकांनाच बिल्डिंग फ्लॅट विकले जातील. किशोर मुद्दा पोहोचला. आपला वेळ संपत आलेला आहे. जगदीश, उत्तर द्या, आपला वेळ संपत आलाय. किशोर शिंदेंनी स्वतःची आणि स्वतःच्या पक्षाची भूमिका बदललेली दिसते. मगाशी म्हणाले की फक्त आम्हाला संधी मिळाली पाहिजे, आता म्हणतात ते आमच्या नंतर बाकीच्यांना पण मिळाली पाहिजे. त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करू शकतो. महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांना संधी मिळालीच पाहिजे, परंतु बाकीच्यांना देखील संधी मिळाली पाहिजे, ही भूमिका योग्य आहे. परंतु ती माझ्या भूमिकेच्या नंतर त्यांनी भूमिका बदलली आहे, त्यांच्या पक्षाने पण भूमिका बदलली आहे. पहिल्यापासून तोच मुद्दा मांडलेला आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मराठी लोकांना मिळाला पाहिजे आणि जागा उरल्या तर इतर साहेबांनी कदाचित आमची भाषणं ऐकली. किशोर शिंदे, मगाशी तुम्ही युरोपाचा उल्लेख केला. एकच लक्षात घ्या की युरोपियन युनियनमधून ब्रिटननं बाहेर पडणं, युरोपियन युनियनमध्ये ब्रिटन आणि भारतामध्ये महाराष्ट्र, याच्यामध्ये आपला भारत हा देश आहे, त्याचे आपण नागरिक आहोत, हे लक्षात आलं पाहिजे. निरंजन डावकरेंना काहीतरी बोलायचंय. निरंजन डावकरे, आपला वेळ संपत आलाय, तुमचा मुद्दा मांडा. संजयजी, मला वाटतं दोघांचंही भांडण एका विषयावरच होतं की नोकरीची संधी ही सर्व युवकांना सगळ्यांना समान पद्धतीने भेटली पाहिजे. आणि त्यामध्ये समान संधी भेटत असताना सर्वात पहिले ही भूमिपुत्रांना भेटली पाहिजे. आणि भूमिपुत्रांना भेटत असताना आपण बघतोय की रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत, कारण ऑटोमायझेशन झाले, वेगवेगळे त्याला दुसरे कारणं आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये अजून रोजगाराची संधी कशी उपलब्ध होता येईल. खरं तर जगदीश मुळीक स्वतः सत्ताधारी पक्षामधले आमदार आहेत आणि मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्राच्या नावाखाली या सरकारने बरेचसे आश्वासनं दिलीत, तर ते आश्वासनं पूर्ण होत नाही आहेत. आणि वारंवार आम्ही अधिवेशनातही या संदर्भातले प्रश्न विचारतोय. तर या रोजगारासंदर्भातली पण भूमिका राज्य शासनाने येत्या काळामध्ये स्पष्ट करणंही गरजेचं आहे.
ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. माझा वेळ संपला, सगळ्यांना बरंच काही बोलायचं आहे, पण मुद्दाम मी असं म्हटलं की आज राजकीय पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांना आपण बोलावूया आणि बदलणारं राजकारण कसं आकार घेते ते जरा समजून घेऊ. कारण हे सगळे राजकीय नेते त्या पक्षाचं महाराष्ट्राचं एका अर्थानं आज नेतृत्व करतायत, उद्या करणार आहेत आणि फार आश्वासक वाटेवरून चाललेले आहेत. काय पद्धतीनं हे बोलतायत. सगळ्या राजकीय पक्षांची सध्या प्रशिक्षण शिबिरं जोरात आहेत, कार्यकर्ते अभ्यास करतायत, विचार करतायत, पण खरंच राजकारणाचं रिंगण बदलतंय का? नाहीतर चेहरे गोरे गोमटे आले, नाहीतर कपडे बदलले, नाहीतर शिक्षण आणि खूप असलेले लोक आले, पण प्रत्यक्षातलं राजकारणाचं रिंगण मात्र पुन्हा धर्मांध, पुन्हा जात्यंध, पुन्हा संकुचित असंच झालं तर मात्र राजकारणाचं रिंगण खऱ्या अर्थानं बदलणार नाही. त्यामुळे ही सगळी चर्चा अत्यंत महत्त्वाची होती. सगळ्या नामवंत तरुण कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे अतिशय मनापासून आभार. तुम्हाला महाराष्ट्राच्या वतीनं अतिशय मनापासून शुभेच्छा आणि राजकारणाचा आशय अधिक व्यापक आणि उदार करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल अशी संपूर्णपणे खात्री, या खात्रीसह आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.